कुठे चालला तू आता? का ग कुठे चालला तू? कुठे नाही. चल चल आ तू मला दरवाजा उघडू दे म्हणू. चल आ तू. मंडळी याला घ्या. चला या ताम एक इकडे ये इकडे चला. अरे मला बर्शी दे ना. अरे मला बर्शी दे ना. शेंबडू दादा. चला 1:30 वाजलेला आहे. आपण आता जाऊया परत तिकडे का मम्मी? जिथे सगळं काम बाकी आहे. सामान लावायचं सगळं बऱ्याचशा गोष्टी. तर आता आपण तिकडे जाऊया. छी, तुला शर्दी कशी झाली माऊ? आंबी तुम्ही ती गाडी पाहायला गेलो होते का? हो 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 कधी? झालं 1 महिना झाला. 1 महिना नाही 2 महिन्याच्या. कशी आहे? ठीक आहे चांगली आहे गाडी. सेम ड्रायव्हर सारखा करून ठेवलं. कुठला? निसानची बोलतोय तो. नाही ही नाही बघितली मी. नाही हे पप्पाने बघितलं असेल तुझ्या 100%. दत्ताने बघितली असं वाटतं मला. हा मंडळी आम्ही ना डी-मार्टला आलो होतो. सामान घ्यायचं होतं पण गर्दी बघताच मी काय म्हणतात गर्दीचा प्रवास करतो. असं की आठवडा बाजार असं असो तसं इथे गर्दी आहे. त्यामुळे आज नको उद्या येऊ. उद्या मंडे आहे. काय ग गर्दी आठवडा बाजार आहे. संडे आहे. चला काय थोडं सामान बिमान काय बाकी होतं आमचं घ्यायचं. त्यासाठी आम्ही आलो होतो. परत गावात पण काही कामं होती. 2 दिवसानंतर पूजा आहे. परवा असं छोटंसं गणेश पूजन आम्हाला करायचं आहे. ते थोडं करून घेऊ म्हटलं आणि मग ते पण त्यांच्या त्या मार्गाला लागतील. आपण आपल्या आपल्या कामाला लागून जाऊ की नाही. चला मायरा मायरा येते आज. मायरा निघाली आहे. तिला पिकअप करायला पण जायचं आहे आपल्याला. अरे बापरे ओ माय गॉड एव्हरीथिंग क्लीन. हां काय ग उठला वाटतं. हा काय म्हटलं तरीच म्हटलं सगळं काय केलंय. वावो ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग बाई. पकडा 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 पकडा. चला मी म्हटलं सगळं झालं असेल राहून. का हो सगळं झालं असेल. मंडळी नमस्कार. तर काय आहे आता मायरा मुंबईत निघाली आहे. ती कसाऱ्याला येईल. अजिंक्य तिच्या बरोबर आहे आणि नंतर मग आपण मायराला पिकअप करून मग आपण सुद्धा जाऊया घरी. आणि आता काय ना मी आता मॅपवरती बघितलं ऑलमोस्ट 2 तास दाखवते कसारा इकडनं. ट्रॅफिक आहे. बघू आता किती वाजतात ते. 7:30पर्यंत ते तिथे येतील आणि मला इकडनं 7:45 दाखवते पोचायला कसाऱ्याला. बहुतेक तरी काय ना कसाऱ्याची ट्रेन लेट असते बऱ्याचदा. तर माझं पोचायचा टाईम आणि तिचा यायचा टाईम ऑलमोस्ट सेम होऊन जाईल. बघू काय होतं ते. चला आणि काय आता घराचं बरंचसं जे काही सामान आहे ते आता लावायचं त्या प्रोसेसमध्ये आहे. आज आणि उद्या 2 दिवस ते लावलं जाईल. मंगळवारी छोटंसं गणेश पूजन आहे ते करून मग कसं आपल्याला सगळं बाकीच्या गोष्टी वावरायला मोकळ्या होऊन जातील. असं सगळं तो गोष्ट प्लॅन अप आहे. बघू आता कशा कशा गोष्टी होत आहेत त्या. चला वरती जाऊन आलो मी. ते म्हणाले खाली आहे ते काय इकडे उभे आहेत ते. मग इकडनंच गेलो मी. हा मग चला बसा. हा उघड डिकी उघड. चला माई माझी बाई गती माझी बाई आहे गती कशी गोड आहे ग बाई. विंडमिल शिकली. काय शिकली? विंडमिल म्हणजे विंडमिल. अच्छा चला बेल लाव. चला अजिंक्य शेठ घेऊन आलेले आहेत तिला. हां चला आपण जाऊया. खरी माहिती आहे बॅटरी लो आहे आपल्या मोबाईलची. तर कितपत गाडीची नाही गाडी ओके.
मोबाईल कितपत टिकेल की नाही माहीत नाही आपल्याला. चला घरी जाऊया. तर इगतपुरीला थांबलो आपण. गाडी थोडीशी चार्ज करायची तुम्हाला लागली ती भूक म्हणून थांबलो होतो आपण. चला तिला सँडविच घेतलं आहे. आपण आता जाऊया. हॅलो हॅलो हाय. थँक्यू सो मच. थँक्यू. वर्ष 2 वर्षाची असल्यापासून तेव्हापासून मायराचे व्हिडिओ अरे वा वा. तिला पण ओळखते. काय नाव तुझं? हा मिहिका. हाय मिहिका. हॅलो. फोटो काढला तू? फोटो काढला? छान छान छान. थँक्यू या थँक्यू सो मच. खूप छान करते. हो आता तुझे सेकंड बेबी ना, हो भाऊ आहे ना दादा. भाऊ झाला. त्याच्या वेळेस येस. थँक्यू चलो ओके सर. बाय. अरे वा छान. नाशिकला कुठे? मुक्तिधामच्या पाठी. आणि पंचवटीत. स्कूल चालू होते ना. मायराची उशीर आहे. मायराची जुलै एंडिंगला आहे. हो IB बोर्डला आहे. हां चालेल. चलो थँक्यू. बाय. चला मायरा चल. हे पकड. हे घे. बाय कर तिला. हां बाय बाय. चला गाडी पण आपल्याला काय 10 मिनटं चार्ज करायची होती. बिकॉज बॅटरी होती. मायराला भूक लागली होती म्हणून म्हटलं चला गाडी पण चार्ज करून टाकू. बाय द वे अजिंक्य जातो त्याच्या सासरी. कुठे रे? घोटीला. तर तो झालेला त्याच्या सासरी. म्हणजे नमस्कार. तर मलाबार गोल्ड अँड डायमंड्समधनं फाल्गुनी मॅडम आल्या होत्या मायराला एक इन्व्हिटेशन देण्यासाठी. त्यांच्या शोरूमला आर्टिस्टिक शो होतो आहे 25 जून ते 5 जुलै. तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करा त्या शोमध्ये. गुड आफ्टरनून. परत एकदा आपण आता फ्लॅटवरती आहे. काल तुम्ही बघितलं अर्धा रूम भरला होता. पूर्ण रूम भरला होता. आज अर्धा रूम रिकामी केला बिकॉज काल काही सामान लावलं गेलं. आता आज हे सामान आहे ते आपल्याला लावायचं आहे. कपाटामध्ये काही लावलं गेलं आहे. बेड बाकी आहे बाय द वे. हे गादी बेडवरती जाईल. आणि किचनमधलं पण काही सामान आहे. आता आज शेगडी लावायला येणार आहे. बिकॉज हे आहे ना काय म्हणतात गॅस पाईप आहे इथे. आणि ह्यांची जी काही शेगडी होती ही सिलेंडरवाली होती. तर ते कन्व्हर्टर काय ती वगैरे ते क्लिप असते ती लावायची आहे. त्याच्यासाठी वाला गॅसवाला आज येणार आहे. नंतर इथे एक लाईट लावायचं आहे आपल्याला. छोटी कामं आहेत ती आज सगळी करून घ्यायची आहेत आपल्याला. म्हणजे उद्या आधी पुजतो. ते काय सगळं हे आहे कचरा आहे का? भंगार आहे का तो? अच्छा चला. हे आज सगळं ओलं आहे. बरं ठीक आहे. इकडे एक देवारा येणार आहे. ते देवारा आता 2 दिवसामध्ये येईल या साईडला. असंच आम्ही एक देवारा बघितला आहे. इथे एक लाईट लावायची आहे. तर छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आता म्हटलं करून घेऊ. बाहेर काय म्हणतात वरती ना आम्हाला एक ताडपत्री टाकायची आहे. बिकॉज कबुतरांसाठी वरतून सगळं खाली पडतं आहे. तर हे सगळं जे आहे ते आज मॅक्झिमम जेवढं करता येईल तेवढं करून घेऊ. हां चला. ॲक्च्युली काय पोरांचं ना अपेक्षाभंग झालेलं आहे. ते गेले होते स्विमिंग करण्यासाठी पण स्विमिंग आज बंद आहे बिकॉज आज क्लिनिंग चालू आहे. आणि लक्षात नाही माझ्या कधी मग अशी तुम्ही गेलात तेव्हा तुम्ही विचारून येतं ना की क्लब हाऊस चालू आहे की नाही. आता दुपारी कोण असेल का सांग मला. आता काय कर हे बघ उद्या तू स्कूलला जा. हा असं सकाळीच हेच घालून जा. स्कूलमधनं येशील ना तू बसवाल्याला तिथेच थांबव. कुठे? क्लब हाऊसच्या इथे. आणि तिकडनं स्विमिंगला जा तू आणि तू. हिला मी तेव्हा आलो की घेऊन येतो. हां मग अच्छा माझी भावाची म्हणजे बाई बिचारीचा अपेक्षा भंग झालेला आहे.
आता काय तिने स्विमिंग केली असते माहिती आहे आज काय फ्री काय म्हणतात त्याला कुठला स्ट्रोक नॉर्मल हां आमने कुठला आमरेस आणि अजून कुठला फ्री स्टाईल समजलं माहिती आहे तुम्हाला ब्रेस्ट स्ट्रोक सगळं येतं तिला ब्रेस्ट स्ट्रोक तुम्हाला काय येतं काही नाही येत अशी स्विमर आहे ती उद्या हां आता हे बघ पाठी गार्डनमध्ये जा आणि व्योमला घेऊन जा इकडे व्योमला घेऊन जा हां गुड गर्ल समीक्षा काय नाही काय चला आम्ही जरा जाऊन येतो तुम्ही जरा व्योमला सांभाळा आम्ही आलोच कुठे गेल्या अरे देवा काय ते हा हातात काय बघू मला दाखव नाही काय भगवान नाही का पाची पाशी हा बरं मंडळी आपण आता आलो आहे डी-मार्टमध्ये काही सामान घ्यायचं आहे ते घेऊन मग आपण जाणार आहे घरी थोडंफार घरातलं काही सामान आहे मुलांच्या शाळांच्या स्टेशनरीज आहेत त्या सगळ्या घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण डी-मार्टला आहे इथे कंपोस्ट सापडली आहे आजकालच्या मुलांना ह्याचं महत्त्व किंवा ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे कळणार नाही बिकॉज कर्कटक आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या हे ह्या मुलांना नाही कळणार हे जेव्हा पण मिळायचं तेव्हा एक प्रकारचं काय म्हणतात तुम्हाला प्रीमियम फील करून द्यायचं त्यावेळेला की बस भाई तुमच्याकडे कर्कटक आहे कंपोस्ट बॉक्स सगळेच घेऊन यायचे पण असं जर कोणी काही घेऊन आलं नवीन आणि ते पण खोक्यातलं जर तर भाऊ मग काय विषयच नाही मी तर शाळेत खूप वापरलं आजकालच्या मुलांना माहीत नाही हा जो कलर आहे ना व्योमच्या केसांचा हा कुठल्या बुकलेटमध्ये पण नसणार आहे एवढा वेगळा असा कलर आहे त्यामुळे मला याचे केस कापायची इच्छा होत नाही छोट्याचं असतं की कापून टाकू पण याचं जे काही केसांचा जो कलर आहे ना काहीतरी वेगळाच आहे त्याच्यामुळे असं हां बेटा घ्या आता ना ॲक्च्युली तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढा स्पष्ट दिसत नसेल कलर पण हा कलर वेगळा आहे बस नाही घेत नाही अरे चिव आहे ती चिव हो बरोबर म्हणजे उद्या आपल्याला जर असा कलर करायचा झाला तर शेड कार्डमध्ये पण नसेल हा कलर चला आता नंबर आलेला आहे